देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। पीएनजीसाठी अटी शिथिल, एलपीजीची आवश्यकता पडणार नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। पाईपलाईन असतानाही कनेक्शन न घेतल्यास 3 महिन्यात सिलेंडर बंद होऊ शकतो, त्यामुळे पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या करून घ्या, पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन। भोंदू खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची सूत्रांची माहिती, दुबईपर्यंत पैशांची देवाणघेवाण होत असल्याचं समोर, खरातचे अनेक बडे भक्त आणि अधिकारी मदत करत असल्याचंही उघड। खरात प्रकरणात महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। तर पोलिसांनीच हे व्हिडिओ व्हायरल केले असावेत, अंबादास दानवेंचा दावा। ओळख असणं म्हणजे कृत्यात सहभागी असणं होत नाही, खरातने महिलांसोबत केलेल्या घृणास्पद कृत्याबाबत माहिती नव्हती, घटनेचा निषेध करतो, खरातला कठोर शिक्षा मिळायलाच हवी, आरोपांवर दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण। ईशानेश्वर मंदिर आणि फार्म हाऊसला जागा दिलेले मूळ मालक TV9 मराठीवर, जागेसंदर्भात आमची फसवणूक झाली, आमची जागा आम्हाला परत द्या, माळी बंधूंची मागणी। राष्ट्रवादीचं विलीनीकरण करायचं आहे, त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करावी, त्या निर्णय घेतील, राष्ट्रवादीच्या एका वरिष्ठ नेत्याचं विधान। राज्यात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार, ऑपरेशन टायगर आणि तुतारी योग्य वेळी होईल, राज्यसभा खासदार ज्योती वाघमारेंचा सूचक दावा। राज्यात 30 आणि 31 मार्चला मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता, कोकण आणि गोव्यातही पावसाचा अंदाज। रत्नागिरीतील वातावरण बदलाचा हापूस आंब्याला मोठा फटका, सकाळी थंडी आणि दुपारनंतरच्या तापमान वाढीमुळे आंब्यावर किडीचा प्रादुर्भाव, ऐन काढणीच्या हंगामात फवारणीची वेळ, यंदा उत्पादनात केवळ 10%वर। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2600, चांदीच्या दरात 3000 रुपयांची वाढ, सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,50,380 रुपयांवर, तर चांदीसाठी प्रति किलो 2,39,990 रुपये मोजावे लागणार।